नमस्कार. आज आपण एका अशा धक्कादायक घटनेबद्दल जाणून घेणार आहोत जी आपल्याला विचार करायला भाग पाडेल की एक सामान्य दिसणारा माणूस किती क्रूर असू शकतो. एक वाक्य नेहमी ऐकण्यात येतं की खुनी जन्माला येत नाहीत तर ते घडवले जातात. आज आपण जी कहाणी ऐकणार आहोत ना, ती ऐकल्यावर हे वाक्य किती खरं आहे याचाच प्रत्यय येतो. ही कहाणी आहे एका अशा व्यक्तीची ज्याच्या दहशतीने भारतातील बालेसरी शहरातील जवळपास 90 गावांमध्ये अक्षरशः भीतीचं साम्राज्य पसरवलं होतं. तिथल्या महिला स्वतःच्याच घरात कैद झाल्यासारख्या जगत होत्या. चला तर मग बघूया हे सगळं नक्की सुरू कुठून झालं. गोष्ट आहे जून 2023ची, जेव्हा एका फोन कॉलने संपूर्ण पोलीस यंत्रणेत खळबळ माजवून दिली. तर बघा, सगळी सुरुवात झाली 5 जूनला. कलावती नावाची एक 50 वर्षांची महिला, तिचा मृतदेह ऊसाच्या शेतात सापडला. त्यानंतर अवघ्या 2 आठवड्यात म्हणजे 19 जूनला डॉनवाडी नावाच्या आणखी एका महिलेची हत्या झाली. 30 जूनला तिसरी बळी, प्रीमा. आणि हे सत्र काही थांबायचं नाव घेत नव्हतं. 22 जुलैला कुसुम आणि मग लगेचच वेराटी. म्हणजे बघा, एकामागोमाग एक हत्या. संपूर्ण परिसरात एक भीती पसरली होती. आता सुरुवातीला पोलिसांना या घटनांमध्ये काही संबंध आहे असं वाटलंच नाही. पण जसा जसा तपास पुढे गेला तसं तसं त्यांच्या लक्षात आलं की या सगळ्या गुन्ह्यांमध्ये एक अतिशय विचित्र आणि ठरलेला पॅटर्न आहे. तपासात जे समोर आलं ते खूपच धक्कादायक होतं. तो मारेकरी फक्त 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनाच आपलं लक्ष बनवत होता. हत्या नेहमीच निर्जन ऊसाच्या शेताजवळ व्हायच्या आणि सर्वात अंगावर काटा आणणारी गोष्ट म्हणजे तो पीडित महिलेचाच साडीने तिचा गळा आवळायचा आणि ती गाठ नेहमी मानेच्या डाव्या बाजूलाच असायची. 5 हत्यांनंतर अचानक 2 महिने सगळं शांत झालं. लोकांना वाटलं की चला आता संकट टळलं, पण नाही. ऑक्टोबर 2023मध्ये हत्यांचं ते सत्र पुन्हा सुरू झालं. ते भयानक स्वप्न अजून संपलेलं नव्हतं. आता पोलिसांसमोर आव्हान खूप मोठं होतं. त्यांना एका अशा मारेकऱ्याला पकडायचं होतं जो मागे कोणताही पुरावा सोडत नव्हता. तो जणू एक अदृश्य माणूस होता. आता सुरुवातीला काय झालं, पोलीस प्रत्येक हत्येला एक स्वतंत्र घटना समजत होते आणि याच गोंधळात 3 निरपराध लोकांना अटकही झाली. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. हा एकच माणूस आहे. आणि मग त्यांनी बनवलं ऑपरेशन तलाश नावाचं एक स्पेशल पथक. आता एकच लक्ष होतं, त्या एका सिरियल किलरला शोधून काढणं. हे ऑपरेशन किती मोठं होतं याचा अंदाज या आकड्यावरून येतो. ऑपरेशन तलाशीसाठी तब्बल 300 पोलीस अधिकारी कामाला लागले होते. या ऑपरेशनची रणनीती एकदम पक्की होती. त्यांनी त्या परिसरातील प्रत्येक सीसीटीव्ही फुटेज तपासलं. ज्या गावांमध्ये हत्या झाल्या होत्या तिथे नवीन कॅमेरे लावले आणि मारेकऱ्याला पकडण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवली. आणि मग 2 जुलै 2024 रोजी मारेकऱ्यांकडून एक मोठी चूक झाली. त्याने केलेल्या शेवटच्या गुन्ह्यामुळेच पोलिसांच्या हाती पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धागा लागला. आणि गंमत म्हणजे हा सुगावा कोणत्याही फॉरेन्सिक पुराव्यातून नाही, तर मारेकऱ्याच्या स्वतःच्याच गर्वातून आणि बडबडीतून पोलिसांना मिळाला होता. एका चहाच्या टपरीवर बसून तो मोठ्या तोऱ्यात म्हणाला, मी अनेक लोकांना मारलंय, पण पोलीस माझं काहीच बिघडू शकले नाहीत. त्याचं हे बोलणं तिथे असलेल्या एका व्यक्तीने हुशारीने रेकॉर्ड केलं. या ऑडिओ रेकॉर्डिंगमुळे पोलिसांना पहिल्यांदाच त्या मारेकऱ्याचा आवाज ऐकू आला. आणि मग साक्षीदारांनी दिलेल्या माहितीवरून तयार केलेल्या रेखाचित्रांमुळे त्यांना एक चेहराही मिळाला. अखेर 8 ऑगस्ट 2024 रोजी पोलिसांनी कुलदीप कुमार गंगवारला अटक केली. त्याच्या अटकेनंतर त्याने जे काही सांगितलं ते ऐकून सगळेच थक्क झाले. तो एक राक्षस कसा बनला याची ही कहाणी आहे. त्याने जे सांगितलं त्यानुसार त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि त्याचं कुटुंब तुटलं. त्यानंतर लवकरच त्याच्या आईचा दुःखद मृत्यू झाला आणि तो पोरगा झाला. यानंतर सावत्र आईचा छळ आणि वडिलांची मारहाण रोजचीच झाली. आणि शेवटी त्याच्या अयशस्वी लग्नाने त्याच्या मनातल्या रागाचा कडेलोट केला. या सगळ्या घटनांमुळे त्याच्या मनात काय बदल झाले हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आईच्या नशिबी आलेलं दुःख, अत्याचारासमोरची हतबलता, सावत्र आईबद्दलचा तीव्र द्वेष आणि पत्नीवरचा राग, या सगळ्या भावना एकत्र आल्या आणि त्याचं रूपांतर सर्व स्त्रियांविरुद्धच्या हिंसेत झालं. पण प्रश्न असा पडतो की इतके मोठे गुन्हे करूनही तो इतके दिवस पोलिसांना सापडला कसा नाही. याचं कारण म्हणजे तो दिसायला एकदम साधा होता, त्यामुळे लोकांमध्ये सहज मिसळून जायचा. ऊसाची शेती त्याच्यासाठी लपायची उत्तम जागा होती. तो मोबाईल फोन वापरत नव्हता, त्यामुळे त्याचा डिजिटल मार्क काढणं अशक्य होतं. आणि त्याला तिथले सगळे रस्ते पाठ होते, त्यामुळे तो कुणाच्याही नजरेत न येता सहज कुठेही फिरायचा. कुलदीपची ही संपूर्ण कहाणी एका खूप मोठ्या आणि अनुत्तरित प्रश्नावर येऊन थांबते.
म्हणजे एखाद्याच्या गुन्हेगारी कृत्यांमागे काही कारणं असू शकतात, पण याचा अर्थ त्याचं समर्थन करता येतं का? आणि शेवटी खरा प्रश्न हाच उरतो की एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ कितीही दुःखद असला तरी तो त्याच्या निर्घृण गुन्ह्यांसाठी समर्थन ठरू शकतो का? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो